महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, काय सांगाल, काय प्रामुख्याने चर्चा झाली? साहेबांची ही अनेक वर्षांची सवय आहे की ते आपल्या मंत्र्यांच्या खात्यांची कामगिरी, पक्षाची कामगिरी आणि एकंदर राजकीय वातावरण याच्याबद्दल ते पक्षातल्या कार्यकर्ते म्हणजे आम्ही मंत्री यांच्याबरोबर चर्चा करतात आणि समजूनही घेतात आणि समजवतात. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आता होण्याची शक्यता निर्माण झाली, त्या अनुषंगाने काही बैठकी त्यानुसार त्यांनी सांगितलं की तुम्ही तयारीला लागा. त्यांनी हेही सांगितले की ह्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून झाल्या पाहिजेत, आपण लढलं पाहिजे, अशी सगळ्यांची मानसिकता तयार करा आणि कामाला लागा. सर, ओबीसी आरक्षणावरही काही चर्चा झाली, कारण आज असं ओबीसी आरक्षणावरचं अजून चित्र सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झालेलं नाही. पण माझ्यासारखा जो कार्यकर्ता, मी अजून ओबीसीच्या कुठल्याही रिझर्वेशनचा कधीही फायदा घेतलेला नाही, पण तरी माझं असं स्पष्ट मत आहे की समाजामध्ये 50%पेक्षा अधिक लोकसंख्या असलेलं आणि कायम समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर असलेलं एक मोठा घटकाला मंडळ आयोगानंतर आरक्षण मिळालं. आरक्षणानंतर त्यांना राजकीय प्रवाहामध्ये स्थान मिळालं आणि बरंच काही त्या समाजाच्या उत्कर्षासाठी घडलं. तो उत्कर्ष जर आपण बंद करणार असू तर आपण म्हणजे महाराष्ट्राला असो नाही तर भारताला असो 10 पावलं मागे नेत आहोत. तिघांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासंदर्भातली काही तयारी हे स्पष्ट शब्दात पक्ष नेतृत्वाला त्यांनी सांगितलेलं आहे की तिघांनी एकत्र निवडणुका लढवाव्यात, तशी तुम्ही चर्चा करा आणि तसे कामाला लावा. म्हणजे आगामी निवडणूक आहे ते महाविकास आघाडी सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकामध्ये लढेल असं म्हणता येईल. असे आदेश तरी देण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोग आता लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे. गेल्या वेळी ॲफिडेव्हिट सादर केलं होतं, पावसाळ्यात निवडणुका घेणं शक्य नाहीये. कोणी सांगितलेलं? निवडणूक आयोगानं ॲफिडेव्हिट आता ते त्यांच्या त्यांनी दिलेल्या ॲफिडेव्हिटनुसार वागतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं इंटरप्रिटेशन ते काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही बोलणं हे योग्य. परिस्थिती आज निर्माण होईल असं वाटलं होतं, मात्र पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावलं. महाराष्ट्र पोलिसांचं याबाबत नेहमीच कौतुक केलं जातं. आजची त्यांची कामगिरी कौतुकास्पद. राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली, त्यांनी अनेक मौलवींचे आभार मानले की 92% मशिदींवरती आज भोंगे नाही वाजले. चांगलं आहे ना, त्यांनी आभार मानले असेल तर वाईट काय, चांगलं आहे. असं चांगलं सामंजस्याचं वातावरण निर्माण जर करत असतील लोक तर त्याच्यामध्ये मी का बोलावं. पण असं आज पोलिसांकडनं एक सर्व समाजाची एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंदिरावरचे जरी भोंगे लावायचे असतील तर आता परवानगी घ्यावी लागणार. मला तेच मला सांगायचं की राज ठाकरे साहेब असं म्हणाले की आता मंदिरावरचेही भोंगे उतरवा, असं मला सांगितलं मीच पत्रकारांनी. असं आहे की महाराष्ट्राच्या परंपरा ह्या काय आजच्या नाही आहेत. आता समजायला गेलं दहीहंडी रस्त्यावर होते, ट्रॅफिक बंद करून होते. नवरात्र ही 12-12, 1-1 वाजेस्तोवर चालते. हे झालं शहरातलं. पण तुम्ही गावी गेलात, गावाकडे ग्रामीण भागात गेलात आणि पार म्हणजे जंगलातल्या गावांमध्ये गेला आणि शांतपणाने रात्री 11 वगैरे वाजता बघितलं तर तुमच्या कानावर मृदुंग, टाळ, एखादा म्हणजे वारकरी संप्रदायातला एखादा इसम बोलतानाचे बोल ऐकू येतात. आपल्या इथे कायम सप्ताह असतो, आपल्या इथे कायम वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. हरिनाम सप्ताह असतो, ज्ञानेश्वरी पठण असतं, तुकाराम महाराजांच्या अभंगांचं पठण असतं. हे सगळी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आता तुम्ही 10 वाजताचे भोंगे हा जो काही प्रकार झालेला आहे, मला समजत नाही की हे राज ठाकरे साहेब हे म्हणजे इतके मोठे पुरोगामीत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे की महाराष्ट्रातलं सगळंच बंद होईल असं त्यांच्याच बोलण्यातनं आलं. माझ्या बोलण्यातनं नाहीच आलं. पण म्हणजे हे असं आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बघितला तुम्हाला तो 7-7:30ला शेतीत सूर्योदया झाल्यानंतर तो एकदा की कोंबड्यांनी चाहूल दिली की तो शेतात जातो, शेतात न्याहारी घेऊन जातो किंवा बायको घेऊन जाते, मग जेवतो, मग थोडा वेळ आराम करतो आणि मग परत शेतकामाला लागतो. तो संध्याकाळी येतो, आंघोळ करतो, थोडंसं जेवतो आणि मग देवळामध्ये जाऊन बसतो आणि हे सगळं ऐकत बसतो. हा त्याचा विरंगुळाही असतो
हे त्याच्या प्रबोधनाचं साधनही असतं आणि त्याला मानसिक शक्ती देणारंही असतं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या सूर्योदय झाल्या तो शेतात जातो. ही प्रथा आजची नाही आहे. ही प्रथा युगनयुग चालू आता. उगाच नाही तुकाराम महाराज घरोघरात गेले, उगाच नाही ज्ञानेश्वर महाराज घरोघरी गेले, उगाच नाही सावतामाळी घरोघरी गेले, चोखामार घरोघरी गेले. त्याच्या मागची हा समाज आहे. आता ह्या समाजाला ही भूक आहे. जेवल्यानंतर फक्त जेवून माणूस पोट नाही भरत, त्याच्या वेगवेगळ्या भूका असतात आणि त्याला आपण ते द्यावं लागतं, नाही तर अखेरीस समाज वैफल्यग्रस्त होतो. आता आवाज साहब, आज MNS की संदीप भूमिका के देशपांडे- बाद जो आज विवाद संदीप राज्य में देशपांडे- खड़ा हुआ उस पर आज चर्चा मराठी आज संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना एक महिला पोलीस कर्मचारी जोरात पडल्याचं पाहायला मिळालं. असं आहे की आता प्रचंड आपण भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर खंबीरपणाने उभं राहावं, असं एक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं गणित आहे. म्हणजे भुजबळांनी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्यांना पाठीवर झोडलं होतं. पळून नाही आले ना भुजबळ. पवार साहेब बेळगावला गेले होते. पवार साहेब गेले ना लपून छपून इष्टीतनं. हे महाराष्ट्राचा इतिहास आहे ना. SM जोशी समोर 500चा मॉब उभा आहे, मागे पोलिसांना मारायची त्यांची तयारी आहे, उभे राहिले ना, मारा आधी. महाराष्ट्राच्या इतिहासात हे सगळं नमूद आहे ना. महाराष्ट्रातल्या लोकांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या विचारांवरती उभे राहिले, प्रसंग वाटेल तो असो, ते उभे राहिले. MNS की भूमिका के बाद जिस प्रकार विवाद राज्य में पैदा हुआ, आज की आपकी अहम बैठक थी, उसमें कुछ चर्चा हुई? बिल्कुल बैठक में चर्चा नहीं हुई. ये कोई चर्चा की बात ही नहीं है. हमने राष्ट्रवादी की भूमिका, राष्ट्रवादी का काम, मंत्रियों का काम, इसके ऊपर चर्चा की और आने वाले चुनावों में राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और कांग्रेस तीनों ने मिलकर आगे जाना चाहिए, एक आघाड़ी करनी चाहिए. इस बारे में सबको तैयार रहने के लिए पवार साहब ने कहा है. लेकिन राज ठाकरे जिस तरह से लाउड स्पीकर चाहे वो मस्जिदों का हो, आज संजय राउत बता रहे थे मंदिरों, चाहे वो मस्जिदों का हो और क्या हो, मंदिरों का विषय संजय राउत ने किया था कि उन्होंने नहीं लिया राज ठाकरे जी ने. हाँ? नहीं, मैंने आपसे पूछ रहा हूँ, मेरी जानकारी के लिए पूछे. मेरा कहने का मैंने मेरी जानकारी के लिए पूछ रहा हूँ. क्या राज ठाकरे बोली नहीं मंदिरों का भी उतारना पड़ेगा? नहीं, आप जब सवाल पूछते हैं तो ऐसा छुपा के सवाल मत पूछिए. सुन लीजिए, छुपा के सवाल मत पूछिए. छुपा के सवाल मत पूछिए. आपके मुंह से सही सवाल पूछिए. मंदिरों और मस्जिदों का जो इशू जिस तरह से उठाया था, उसी को रिएक्ट करते हुए संजय राउत जी ने कहा, नहीं, मैं आपको पूछा कि मंदिरों का इशू किसने उठाया था? राज ठाकरे जी ने बोला था जहां लाउड स्पीकर लगे हैं, मंदिर हो या मस्जिद हो, ये सोशल इशू है. तो ये अच्छा है तो कि उसी को लेके मैं उनकी बहुत प्रशंसा करता हूँ, पर मैं एक दुख की बात आपके सामने और महाराष्ट्र के सामने रखना चाहता हूँ कि इस महाराष्ट्र की परंपरा बहुत जूनी है, बहुत पुरानी है. ये शहरों में जो दुनिया दिख रही है, ऐसी एक ग्रामीण व्यवस्था भी है जहाँ पे लोगों के घर में टीवी नहीं है, रेडियो नहीं है, HM नहीं है, तो वो बेचारे धूप निकलने के पहले, सूरज निकलने के पहले अपने खेत पे चले जाते हैं. उनकी बीबी दोपहर को उनके लिए खाना लेके जाती है, वहीं पेड़ के नीचे खाना खाते हैं. वही जो सर पे बांधा हुआ रहता है वही अपने तकिया के नीचे रख के, सर के नीचे रख के उसका तकिया करके इस्तेमाल करके सो जाते हैं. शाम को वो लौट के आते हैं, फिर खाना खाते हैं, स्नान करते हैं और फिर क्या करेंगे तो वो मंदिर में जाते हैं. ये आज की परंपरा नहीं है, ये युगों से चलती आई है. फिर वहाँ पे जाके वो रामायण सुनते हैं, रामायण की कथाएं सुनते हैं, वो संत परंपरा में जो वाङ्मय है उसकी कथा सुनते हैं, पाठ पठन होता है. आप कहीं भी ग्रामीण महाराष्ट्र में जाइए और अपनी गाड़ी भटके लगा दीजिए, जब सन्नाटा फैल जाएगा तो आपको 3 आवाज़ सुनाई देंगे. एक डुम 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 बजते हुए, एक ताल बजते हुए और कोई आदमी बोलते हुए. ये महाराष्ट्र की परंपरा है. अभी राज ठाकरे ही कह रहे हैं कि मंदिरों के ऊपर के भोंगे उतार डालो, तो मैं क्या कहूँ भाई. सर यही सवाल जब संजय राउत जी को पूछा गया तो उन्होंने बोला कि आज काला दिन है क्योंकि आरती सुनने नहीं मिली मंदिरों में हिंदुत्व. नहीं, ऐसा है कि महाराष्ट्र को समझेगा ना असली क्या है. ये असली क्या है, नकली क्या है, ये सब जानते हैं. तो असली क्या है, नकली क्या है, 2 दिन में सामने आ गया.
सर मीटिंग की बात करें तो बीएमसी चुनाव को लेकर 7 महाविकास आघाड़ी लड़ने वाली है, जितनी भी लोग ऐसा साफ है कि महाआघाड़ी सब एक होके चुनाव लड़ेंगे। और साहब सुप्रीम कोर्ट का जिस तरह से जो ऑर्डर था कि 2 हफ्ते के भीतर रिपोर्ट पेश करें, वो सुप्रीम कोर्ट और इलेक्शन का कमीशन का काम है। मुझे दुख इतना ही है कि जो समाज हजारों सालों से पिछड़ा रहा है, आज भी कहीं डोंगर पे रहता है, कहीं खाई में रहता है, जो यहाँ पे भटकंती करने वाला समाज है, जो रहता है बीड़ में आना शुगर के लिए उसको क्या बोलते हैं, गन्ना काटने के लिए अहमदनगर जाते हैं, सांगली जाता है, सातारा जाते हैं, 8 महीने उधर रहते हैं, 4 महीने घर पे जाते हैं। जो समाज आज इतना बिखरा हुआ है, पिछड़ा हुआ है, वो समाज को मंडल आयोग के तहत मुख्य प्रवाह में लाने की कोशिश की गई। आने के बाद बहुत सारे जिला परिषद अध्यक्ष हुए, बहुत सारे महानगर पालिका के मेयर हुए, बहुत सारे यहाँ वहाँ अपने पद पे आए। तो इसका मतलब ये था कि मुख्य प्रवाह में लाने का काम, निर्णय प्रक्रिया में लाने का काम, वो 54% जो समाज है इस भारत में, उसको दिया गया था। महाराष्ट्र में भी 50 के ऊपर टक्का समाज ये ओबीसी है। अब मुख्य प्रवाह में से आप इनको निकाल डालोगे तो उनके भविष्य में क्या होगा, इसको लेके हमारे दिल में घबराहट है। सर जो आंदोलन एमएनएस का आज हुआ है, आपको लगता है कहीं ना कहीं सक्सेसफुल रहा है या फ्लॉप? अभी सक्सेसफुल रहा नहीं रहा, फ्लॉप हुआ नहीं हुआ, महाराष्ट्र में शांति थी, हमें खुशी है।